थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे, स्वराज्याचे संस्थापक आणि एक दूरदृष्टी असलेले राजे म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत। त्यांचे जीवन म्हणजे शौर्य, नीतिमत्ता आणि जनसामान्याप्रती असलेल्या कर्तव्यनिष्ठेचा एक अनोखा संगम आहे। त्यांचा राज्यकारभारातील समतेच्या विचारामुळे राजे इतर समकालीन राजापासून वेगळे ठरतात। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। ती केवळ सत्तेसाठी नव्हती, तर ती जनतेच्या कल्याणासाठी आणि समतेच्या तत्वावर आधारित होती। त्यांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदाला थारा नव्हता। त्यांनी सर्वांना समान संधी आणि सन्मान दिला। एकदा एका गडावर त्यांच्या सैन्यातील एका साध्या मावळ्याने शत्रूचा पराभव केला। तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला स्वतःच्या हाताने शस्त्र भेट दिली आणि त्याचे कौतुक केले। यातून त्यांचा समतेचा दृष्टिकोन दिसून येतो। ते म्हणाले होते, जिथे प्रजा सुखी तिथे राज्य समृद्ध। त्यांच्या या विचारातून त्यांनी सर्वांना एकत्र आणून स्वराज्याचा पाया रचला। शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात महिलांचा सन्मान राखला। त्यांनी शत्रूच्या पराजित सैन्यांच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवले, जे त्या काळात दुर्मिळ होते। त्यांच्या या कृतीतून त्यांचा समतेचा आणि मानवतेचा दृष्टिकोन आपणाला दिसून येतो। त्यांनी आपल्या सैनिकांना कठोर शिस्त लावली होती आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय त्यांनी सहन केला नाही। प्रजेचे रक्षण हेच माझे कर्तव्य असं ते म्हणत असत आणि त्याप्रमाणे ते वागतही असत। छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण त्यांच्या नेतृत्वात, दूरदृष्टीत आणि जनतेशी असलेल्या नात्यातून दिसून येते। त्यांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले। तशी प्रेरणा त्यांना मा जिजाऊ यांच्याकडून मिळाली आणि ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात देखील आणले। त्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि वेगळेपणाचे प्रतीक आहे। अफजल खानाचा वध असो किंवा आग्र्याहून सुटका असो, त्यांनी प्रत्येक संकटातून बुद्धिचातुर्याने मार्ग काढला। ते म्हणाले होते, शत्रू कितीही बलाढ्य असला तरी बुद्धीने त्याला पराभवता येते। यातून त्यांची बुद्धिमत्ता आणि धैर्य दिसते। त्यांचे राज्यकारभाराचे धोरणही वेगळे होते। त्यांनी किल्ल्यांची निर्मिती आणि संरक्षणावर भर दिला, ज्यामुळे स्वराज्य अमेध बनले। त्यांनी नौदलाची स्थापना केली। त्या काळात फारच कमी राज्यांनी नौदलाची स्थापना केली होती। शिवाजी महाराजांचे प्रशासन पारदर्शक आणि प्रजाकेंद्रित होते। त्यांनी कर प्रणाली सुधारली आणि शेतकऱ्यांना संरक्षण दिले। स्वराज्य हे प्रजेच्या हितासाठीच असले पाहिजे, हा त्यांचा मूलमंत्र त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो। शिवाजी महाराज धार्मिक सहिष्णुतेमुळेही वेगळे ठरतात। त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला आणि आपल्या राज्यात कोणावरही धार्मिक बंधने लादली नाहीत। त्यांच्या सैन्यात हिंदू, मुस्लिम असे सर्व धर्मीय सैनिक एकत्र लढत असत। औरंगजेबासारख्या कठोर शासकाच्या काळातही त्यांनी आपली ही नीती कायम ठेवली। शिवाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर ते एक द्रष्टे राजा होते, ज्यांनी समतेच्या तत्वावर स्वराज्य उभे केले। त्यांचे वेगळेपण त्यांच्या शौर्यात, बुद्धिमत्तेत आणि प्रजेवरील प्रेमात दिसते। त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले की खरा राजा तोच जो प्रजेच्या हृदयात राज्य करतो। आजही त्यांचे जीवन आणि कर्तृत्व आपल्याला
प्रेरणा देतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय भीम, जय संविधान.